बाहेर हलकीच पावसाची रिपरिप सुरू होती. पनवेलच्या त्या आलिशान फ्लॅटमधल्या बेडरूममध्ये फक्त मंद दिव्यांचा उजेड पसरला होता. ईशा आरशासमोर उभी राहून केस सावरत होती. मागून अद्वैत अलगद आला. त्याने तिचे केस बाजूला करत तिच्या मानेवर हळूच श्वास सोडला. ईशा शहारली. तिने आरशातून त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिथे एक ओढ होती, पण कुठेतरी अस्वस्थतेची छा देखील होती. अद्वैत, आज तू खूप शांत दिसतोय, ईशा म्हणाली. अद्वैतने तिचा हात हातात घेतला, तिला जवळ ओढलं आणि कपाळावर हलकंसं चुंबन दिलं. काही नाही ग. फक्त असं वाटतंय की हे क्षण थांबले तर किती बरं होईल. उद्या काय होईल कोण जाणे. तो तिला घट्ट मिठीत घेतो. त्या स्पर्शात इतकी खरी ऊब होती की ईशाला वाटलं, जग इथेच थांबलं तरी चालेल. पण त्या क्षणी तिला एक विचित्र गोष्ट जाणवली. अद्वैतच्या परफ्यूमचा वास वेगळाच होता. तो नेहमी सॅन्डलवूड वापरायचा, पण आजचा वास काहीसा उग्र आणि अनोळखी होता. रात्री साधारण 2 वाजले असतील. ईशाची झोप अचानक उडाली. शेजारी अद्वैत नव्हता. ती हॉलमध्ये आली तर अद्वैत बाल्कनीत उभा राहून फोनवर कुजबुजत होता. मी तिला सांभाळून घेईन. तू फक्त त्या फाईल्स गायब कर. तिला संशय येता कामा नये. ईशाचे पाय जागीच थिजले. तिला म्हणजे तीच का? इतक्यात अद्वैत वळला. तिला पाहून तो दचकला, पण लगेच हसला. अगं, झोपली नाहीस अजून? ऑफिसचं टेन्शन होतं. सिद्धार्थला फोन केला होता. सिद्धांत? अद्वैतचा जिवलग मित्र, कॉलेजपासून त्यांच्यासोबत असलेला. एकेकाळी ईशावर प्रेम करणारा, पण नंतर फक्त मित्र बनून राहिलेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत लवकर निघून गेला. दुपारी अचानक सिद्धांतचा फोन आला. त्याचा आवाज घाबरलेला होता. ईशा, लगेच खाली ये. अद्वैतच्या गाडीचा अपघात झालाय. लोणावळ्याच्या घाटात गाडी दरीत गेलीय. ईशाचं सगळं जग कोसळलं. ती धावत तिथे पोहोचली. पाऊस कोसळत होता. पोलीस तपास करत होते. सिद्धांत पूर्ण भिजलेला उभा होता. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. ईशा जोरात रडू लागली. पण त्या गोंधळातही तिच्या नजरेला एक गोष्ट दिसली. सिद्धांतच्या हातावर ताजे ओरखडे होते. जणू कुणाशी तरी झटापट झाली होती. पुढचे 7 दिवस अद्वैतचा काहीच पत्ता लागला नाही. मृतदेहही सापडला नाही. सिद्धांत रोज येत होता. तिची काळजी घेत होता. जेवण, झोप सगळं पाहत होता. एक संध्याकाळी ईशा सोफ्यावर पडली होती. सिद्धांत तिचे पाय दाबत होता. ईशा, अद्वैत असता तर मला तुला अशा अवस्थेत बघायला आवडलं नसतं. मला फक्त तुला पुन्हा हसताना बघायचंय. त्याच्या आवाजात भावना होत्या. ईशालाही वाटू लागलं, तोच आता तिचा आधार आहे. त्या रात्री भावनांच्या भरात सिद्धांतने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढलं. क्षण खूप कोमल होता. पण अचानक ईशाच्या मनात कालच्या फोन कॉलची आठवण आली. तिची नजर त्याच्या खिशाकडे गेली. तिने हळूच पाकीट काढलं. आत अद्वैतचा पासपोर्ट होता. पण फोटो अद्वैतचा नव्हता. तो फोटो दुसऱ्याच व्यक्तीचा होता, पण चेहरा अगदी अद्वैतसारखा. ईशाने दुसऱ्या दिवशी अद्वैतच्या ऑफिसमध्ये जाऊन शोध घेतला. तिथे तिला एक मेडिकल सर्टिफिकेट सापडलं. त्यावर लिहिलं होतं, अद्वैतला एक जुळा भाऊ होता, आर्यन. ईशाचं डोकंच फिरलं. मग ती 5 वर्ष ज्याच्यासोबत राहिली, तो अद्वैत होता की आर्यन? तेवढ्यात पोलीस आले. मॅडम, अपघाताच्या रात्री गाडीत 2 लोक होते. आणि मध्ये एक माणूस बाहेर पडताना दिसतोय. तो म्हणजे सिद्धांत. ईशाने लगेच सिद्धांतला घरी बोलावलं. सिद्धांत, मला खरं सांग. काय चाललंय हे सगळं? सिद्धांत शांत बसला. मग हळू आवाजात म्हणाला, ईशा, तू ज्या अद्वैतवर प्रेम केलंस, तो लग्नाच्या महिनाभरातच मेला होता. जो तुझ्यासोबत राहिला, तो त्याचा जुळा भाऊ आर्यन होता. ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. आर्यनला संपत्ती हवी होती. म्हणून त्याने अद्वैतची जागा घेतली. मी त्याला मदत केली.
कारण मला तुझ्या जवळ राहायचं होतं. पण शेवटी मीच त्याला संपवलं. त्या अपघातात. कारण मला तू फक्त माझी हवी होतीस. ईशा थरथरू लागली. तेवढ्यात पोलीस आले आणि सिद्धांतला पकडलं. आणि तेव्हाच दारात एक सावली दिसली. व्हीलचेअरवर बसलेला एक माणूस. अगदी अद्वैत सारखा. तो खरा अद्वैत होता. तो जिवंत होता. पण कोमात. सिद्धार्थ हसायला लागला. ईशा, आर्यन गेला. खरा अद्वैत जिवंत आहे. पण तो तुला कधीच ओळखणार नाही. आता तू ठरव, या जिवंत प्रेतासोबत राहायचं की माझ्यासोबत यायचं. ईशा थरथरत अद्वैत जवळ गेली. त्याचा हात हातात घेतला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिला जाणवलं, 5 वर्ष ज्या माणसावर ती प्रेम करत होती, तो माणूस, आर्यन, आता या जगात नाही. आणि जो जिवंत आहे, तो तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे.